थँक्यू सो मच यार नीरज. तू मला हे सगळं सांगितलं नसतंस तर मी खरंच पळून गेलो असतो. बस काय सिद्धार्थ, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? माझ्या घरातली माणसं ना खूप साधी आहेत. म्हणजे त्यांना पटवणं खूप सोपं आहे. समोरच्याकडून कधीही कुठलीच अपेक्षा करणार नाही. समोरच्याने फक्त प्रेमानं बोलावं एवढीच काही ती अपेक्षा. दॅट्स इट. खरं आहे रे. नाही म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की सूर्या काका, लता काकी, तुझी आई इतक्या लवकर तयार होतील, पण ते झाले. ए बॉस, पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सासूला अजून भेटायचंय बरं का. आणि सासूला कन्व्हिन्स करणं हे सगळ्यात अवघड असतं हेही मी ऐकलंय. असेल, पण तुला काय करायचं माहिती ना तुला. ऑफकोर्स. गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्स. यू चीटर. काय चाललंय हे सगळं? आणि नीरज तू पण आहे या सगळ्यामध्ये? नाही നുപൂർ എന്താണിത്? എനിക്ക് നീ ഇഷ്ടമായി കേട്ടോ. ഞാൻ നിന്നെ കല്യാണം കഴിക്കാൻ എന്തും ചെയ്യും, മനസ്സിലായോ? हां. काय? सगळ्यांचा होकार मिळाला की मगच मी सांगेन मी काय बोललो ते. मला कसं पटवणार आहेस? नाही, सगळ्यांनी होकार दिला असेल ना तुला. सगळ्यांची मनही जिंकली असतील ना. पण एका आईचं मन जिंकणं खूप कठीण असतं, कारण तिला आपल्या लेकीची जास्त काळजी असते. अहो मी हे बघ, तू चांगला मुलगा नाहीयेस असं मी म्हणत नाहीये. तुला आमची नकटू आवडली आणि तू तिच्यासाठी हे सगळं करतोयस हेही मान्य आहे मला, कळतंय मला ते. मी तुला नकार देत नाहीये, पण मला काळजी माझ्या लेकीची वाटते. तिला मी आजपर्यंत कधी कुठेही एकटीला सोडलं नाहीये आणि तीही कधी गेली नाहीये. तिला केरळला कसं जायला देऊ मी? मामी, तू काय इतकी काळजी करतेस? म्हणजे सिद्धार्थ मुंबईतच राहतो अगं, आणि तसंही लग्न झाल्यावर नुपूर आपल्या स्टॉर मध्ये येणार आहे ना राहायला. अरे पण तिला त्यांच्या संस्कृतीमध्ये मिसळायला थोडा तर वेळ लागेल. 2 दिवस सलग वडा सांबार खाल्ल्यानंतर पुढचा आठवडाभर तिला पोहे खायचे असतात. कशी राहील तिथे ती? हो पण त्या सगळ्यात मी सुद्धा असणार आहे ना तिच्या बरोबर, तिच्या प्रत्येक त्रासात, प्रत्येक अडचणीत. आणि मी सुद्धा तुमच्या संस्कृतीत येणार आहे ना, तेव्हा ती असेल माझ्या बरोबर. हे बघा, तिला पुढे काय काय सहन करायला लागणार आहे मला माहित नाही, पण ती जे काही सहन करेल ते अर्ध मी सहन करेन. तिला कधीही त्रास होऊ देणार नाही, मी प्रॉमिस देतो तुम्हाला. किती गोड बोलतोस तू. सत्य आहे. सॉरी. चला आता आई आजी आणि बाई आजीचा होकार आला की झालं काम. बाई आजी आणि आई आजी याला नकार दिला होता ना, मग तरी सुद्धा परत का आला हा? नाही आपण दिला होता नकार, पण काय? पण विचार करायला काय हरकत आहे ना. എനിക്ക് ഇഷ്ടമില്ലേ സാമ്പാർ? ബാഡ് ടേस्ट. अगं बाई, मीठ जास्त पडलं का? नाही. मग कमी पडलाय का? अरे देवा, मी पण अशी वेंधळी आहे ना. नाही काय, आमच्याकडे मीठ फार जास्त खात नाही ना, म्हणून असं चिमूट भरच घालते मी. नो नो नो, अहो अशा सांबार नसतो. जाईल तेवढं खा. एक मिनिट, मी दुसरं बनवून आणते. काय होणार आहे कळत नाहीये. लक्ष द्या जरा कामाकडे. दुरुस्त करून आपण तोपर्यंत बोलूयात ना. तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. म्हणजे सांबारही येईल तोपर्यंत. ഞങ്ങൾ ഇതൊന്നും ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ ചെയ്യില്ല. ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ നിന്ന് വലിയ വലിയ പ്രപ്പോസൽസ് വന്നിരുന്നു സിദ്ധിന് വേണ്ടി. ഞങ്ങൾ ഡിസിപ്ലിൻഡ് ആണ്. പക്ഷെ ഇത് സിദ്ധിന്റെ ഒരു ആവശ്യമാണ്. येस येस, आय ऑल्सो डोंट लाईक हिज डिसिजन. एक मिनिट. भाषा कळत नसली तरी राग आलेला कळतो आम्हाला. आम्ही कुठे ऐरे गैरे नाहीये, देशपांडे आहोत आम्ही. काय त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं म्हणून हा लग्नाचा विषय आम्ही पुढे रेटलाय. तुमची संस्कृती आणि तुमची परंपरा यांचा आम्हाला अभिमान आहे आणि तो पाळतोय आम्ही आतापर्यंत. म्हणून इतका पाहुणचार केला की नाही. या लग्नाच्या निमित्ताने 2 घरं एकत्र येणार असं नव्हे, तो 2 संस्कृती एकत्र येणार आहेत म्हणून हा आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण जर देशपांडेंच्या घरात येऊन तुम्ही देशपांड्यांचाच अपमान करणार असाल तर ते
आम्ही देशपांडे कधीही सहन करणार नाही. काय तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. नाही काय आहो, हा आमची नकटू ना, म्हणजे नुपूर नुपूर सगळ्यांची खूप लाडकी, एकुलती एक आहे ना हो. तिच्यासाठी सगळ्यांचा खूप जीव तुटतो म्हणून बोलला असेल थोडं. तो मनात काही नसतं अहो, बोलून जातो असाच. एक मराठी माणूस काय म्हणतोय ते जरी तुम्हाला नसेल ना कळत, एक बाप काय म्हणतोय त्याचं अंतःकरण समजून घ्या. नाही आमच्या मंडळी समोर, माझ्या मिसेस समोर काही बोलू नका प्लीज. अहो हे लग्न ठरेल म्हणून खूपच आनंदात होती. प्लीज तिच्या समोर काही बोलू नका. आपण बोलू ना, काहीतरी मार्ग काढू, आपण बोलू. मामा अरे काय झालं, असं का बाहेर आलास तू? बघ नीरज, आता माझ्या संतापाने हे घर सुद्धा कोसळू शकतं, पण मी शांत आहे. हे काय माणसं आहेत काय? एक तर ही माणसं काय बोलतात हे आपल्याला कळत नाही, तरी सुद्धा आपण त्यांच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतोय, त्यांना हवं तसं वागायचा प्रयत्न करतोय, त्यांना हवं तसं खायला द्यायचा प्रयत्न करतोय, तरी अयो हे चांगलं नाही, अयो ते चांगलं नाही असं सुरू आहे यांचं. मामा अरे आपलं कल्चर आणि त्यांचं कल्चर थोडाफार फरक असणारच ना. हा आपण एक काम करूयात ना, आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊ. थोडं काय काय ऍडजस्ट करायचं म्हणजे काय करायचं? हे जे काही बोलतील ते आपण ऐकून घ्यायचं का? हो काय नुपूरसाठी नुपूरसाठीच मी अजूनही शांत आहे. नाही तर असल्या लोकांना मी घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. अरे नुसती लुंगी मोकळी असून चालत नाही, मन सुद्धा मोकळं असायला पाहिजे. अरे आम्ही काय जोकर आहोत का? मग कोणासाठी करतो आम्ही सगळं? मामा हे बघ, सिद्धार्थ चांगला मुलगा आहे ना, मग झालं ना. आम्हाला सुद्धा भावना आहेत ना. प्रत्येक गोष्टीला कशी नावं ठेवतात हे लोक. अरे आम्ही सुद्धा त्या पिंगळीनं नावं ठेवतो, पण ते आहेत तसे, वागतात तसे, म्हणून ही लोक उद्या आपल्या नकुडीला नावं ठेवतील. मामा आपल्या नकुडीला कोणी नावं ठेवू शकते हे काय हिंमत आहे कोणाची? काय हिंमत आहे कोणाची नकुडीला नावं ठेवायची? लाखात एक पोरगी आहे माझी. हा मग झालं ना, टेन्शन कसले? हे बघ आपण ना आता सिद्धार्थ आणि नुपूरला बघूया, त्यांचा विचार करूयात. ओके तू शांत राहा. चल मामा चल ना. आम्ही एक मिनिट. आता काय झालं? वहिनी, या वेळेला तरी नकटूचं लग्न ठरेल ना? सासू जरा खाष्ट वाटते, पण नवरा मुलगा बरा आहे ग. सासू काय आज आहे उद्या नाही. तुम्ही काळजी करू नका दोघी जणी, मी बघते काय करायचं ते. हा तर एटा वहिनी, अण्णा दादा, कधी करायचं कल्याणम? वहिनी अहो कुणाचं कल्याण करताय? मल्याळम मध्ये लग्नाला कल्याणम म्हणतात. हो का? मग तुम्हीच बोला बोला. विचारा त्यांना. बरोबर. हाँ कल्याणम वेन कल्याणम कल्याणम। अरे यहाँ अब तक कुछ भी तय नहीं हुआ और आप कल्याण तक पहुंच गए। नमस्कार करताना. नमस्कार. सिट डॉटर. सिद्धार्थ, ये पेंगुटी अंदर చేయనా? फाइन 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 ओह यू मीन फाइन आर्ट्स। ओह गुड गुड गुड। नाही म्हणजे आर्ट्स तर तिचं एकदम फाईनच आहे, काही प्रश्नच नाही. अहो चित्रकला म्हणू नका, हस्तकला म्हणू नका. हो हो, सुंदर सुंदर ग्रीटिंग्स तिनं स्वतःच्या हाताने बनवली आहे आणि सगळं रुखवताचं सामान आहे ना स्वतःच्या हाताने तयार केलंय. രണ്ട് शादी രണ്ട് वाइफ्स नो. सिद्धार्थ काय म्हणतायत त्या? आम्ही प्रभू रामचंद्रांचे वंशज आहोत. आमच्या इकडे एकपत्नी वचन असतं. तुम्हाला हे लग्न व्हावंसं वाटत असेल तर तुम्हाला बाईसाहेबांशी सगळा संबंध तोडावा लागेल.